साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, आज आहे शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही बघायला भेटणार आहे, पण मी आता लेट झालो आहे अभिनव कॉलेजमध्ये, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं सर्व काही। पण हां, थोडेफार आहेत स्केच काढायला घेतलेत, खूप छान छान असे स्केच काढायला घेतलेत, ते दाखवतो तुम्हाला, कारण की खूप भारी असे स्केच आहे। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। मित्रांनो, स्पर्धा तर आता संपलेली आहे, पण तुम्हाला आता वरवरून दाखवतो, कारण की मी खूपच लेट झालो आहे आज। आणि हे बघा, इकडे तुम्हाला पब्लिक दिसत असेल, स्टुडंट दिसत असतील, ज्यांचं आता आर्ट वर्क करून झालेलं आहे आणि आता ती लोक निघालेले आहेत, पण मी लेट झालेलो आहे। हे बघा मित्रांनो, पियुष पण काढायला बसलेला आहे आणि त्यांनी खूप छान अशी बनवलेली आहे, कारण की तो पण एक आर्टिस्ट आहे खूप छान असा। आणि इकडे आपल्यासोबत सचिन दादा आहे। हे बघा मित्रांनो, छान छान काढायला येते। खूप छान छान असे पेंटिंग करायला घेतलेत, खूप छान असे स्केच काढायला घेतलेत आणि खूप भारी वाटते पाहून मित्रांनो, कारण की आज शिवजयंती आहे आणि सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्केच काढायला घेतलाय, पेंटिंग काढायला घेतले, खूप भारी वाटते मित्रांनो। आणि हे बघा, इकडे पण काढायला घेतले, सुमित सर बोलवतात आपल्याला। हे बघा, आणि फायनली पियुषचा पोर्ट्रेट रेडी झालेला आहे। हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। हे बघा मित्रांनो, अकॅडमीमध्ये खूप छान अशी प्रतिमा पण लावलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची। हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। बघा मित्रांनो, भगवा बघा कसा फडकत आहे। आणि आपण आता चाललो आहे काश्मीराला, कारण की तिकडे खूप मोठा असा इव्हेंट आहे महाराजांचा, तर तिकडे आपण एन्जॉय करणार आहोत। आपल्यासोबत आकाशदादा आहे, कदमदादा आहे आणि इकडे तेजसदादा आहे, पूर्ण मित्रमंडळी आपली। तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, या ब्लॉगमध्ये खूप दलमस्ती येणार आहे, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे। तर मित्रांनो, आपण आता घोडबंदरला पोहोचलेलो आहोत। हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। हे पहा, किती पब्लिक जमा आहे, किती भक्तजनार्थी जमलेले आहेत महाराजांचे। चला आता तिकडे जाऊया। आणि आपल्यासोबत आपला छोटा आयुष पण आलेला आहे, ते पाहू शकता। जय देव जय शिवराया, आलो तवत्वारी आरती गाया, शिवशंका करुणी सहार, धरणी मातेचा तू केला उद्धार, आलो तवत्वारी आरती गाया, जय देव जय शिवराया। दरबारात शांतता पसरली। शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकाकडे बघू लागला।
एवढ्या धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी, कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून अटकावून येतो आणि तसा न सापडल्यास त्याला ठार मारून विजापुरी आणतो. अफजल खान म्हणजे विजापूर दरबारातील भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हाताने वाकवणारा. अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. सारा दरबार खुश झाला. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो. थोड्याच दिवसात साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार. नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार. अफजल खान मोठ्या ऐटीने, थाटामाटाने, प्रचंड फौज व लढाईचे सामान घेऊन मोठ्या घमंडीने तो महाराष्ट्राकडे वाट चालू लागला. त्यावेळी राजगडावर होते. त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाहीत. शिवराय म्हणाले, जगदंब जगदंब जगदंब. मासाहेब, स्वराज्यावर खाण्याचे फार मोठे संकट आले आहे. हो शिवबा, ते जाणतो आम्ही. खान कपटी आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. कपटी खाण्याचा सामना शक्तीने नव्हे तर युक्तीनेच करावा लागेल. खानाची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान. उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही. त्यांच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे. ते जिजामातेशी सल्ला मसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन आई भवानी यश देणार आहे. यशस्वी भव. राजगडावरून प्रतापगडाकडे कूच केले. हर हर महादेव. हर हर करतात तो भयंकर चिडला. त्याला माहित होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात, भोवताली घनदाट जंगल, वाटेत उंच उंच डोंगर, फौजेला जायला वाट नव्हती, तोफा चढवायला मार्ग नव्हता, जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट. शिवरायांनी प्रतापगडावर उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानानं उपद्रव दिला. रयतेचा खूप छळ केला. वाचवा वाचवा, रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला. तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. मी तुम्हाला आदिलशाहीकडून सरदारकी देवितो. असा निरोप अफजल खानाने शिवरायांना पाठवला. खान आपल्याशी कपटी डाव खेळतो हे शिवरायांनी ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला आणि त्यांनी खानाला निरोप पाठवला. खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले. मी अपराधी आहे. मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे. मला तिथे येण्याची भीती वाटते. शिवरायांचा निरोप ऐकून हा निरोप अफजल खानाला पाठवण्यात आला. बहुत खुशी, बहुत खुशी. शिवा डर गया. या अफजल खाना पुढे शिवाजीची काय मिशन. हाडात मग माझी कशी लढायची होतं. आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे. खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला. एक एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी ठेवावे असे ठरले. खानाच्या भेटीसाठी छानसा शामियाना उभारला.
शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्याने आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या. जंगलात कोणी लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या. कडेकोट बंदोबस्त केला. भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले. पायात सुरवार चढवली, अंगात चिलकत घातले, त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला, डोक्यात जिरेटोप घातला, त्यावर मंदिल बांधला, डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली. त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले. मावळे उभे होते. शिवराय मावळ्यांना उद्देशून म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी आई यश येणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजी राजांना गादीवर बसवा. महासाहेबाच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रहस्युकी करा. आम्ही निघालो. हर 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 हर. शिवरायांनी बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जीवा महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम असे 10 अंगरक्षक बरोबर घेतले. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता. शिवराय शामियानाच्या दाराजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तिथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजी राजे आत का येत नाही? ते तेवढे बडा सय्यदला भितात. त्यांना तेवढे दूर करा. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, आओ राजन, आओ, गले लग जाओ. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. तिप्पाट खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायाचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या खुशीत कटारीचा वार केला. शिवरायांचा अंगावरील अंगरखा टरकन फाटला. अंगरख्याखाली चिलकत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखाचा मारा केला. डाव्या हाताच्या आसनीत लपलेला बिचवा उजव्या हाताने काढून तो खसकन खानाच्या पोटात खुपसला. हरारा हरारा. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. ही खानाखुनी ऐकून बडा सय्यद शामियानात घुसला. तो शिवरायावर वार करणार एवढ्या जीवामाला धावून आला आणि बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जीवामालाने बडा सय्यदला जागच्या जागी ठार केले. होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून वाचला शिवा. विजय शिवराय गडावर गेले. इशाऱ्याची तोफ झाली. तोफ होता झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. हरार हरार. खानाच्या फौजा बेसावत होत्या. त्यांनी पळालाही वाट सापडेना. मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुवा उडवला. विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार अफजल खान शिवरायांनी हा म्हणता धुळीस मिळवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. हर 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 हर. जय भवानी जय भवानी. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी. जय शिवाजी हर हर महादेव. तर तुम्ही कार्यक्रम बघत नसेल, आता बघा इकडे खरेदी चालू आहे. प्रदीप दिलीप जगदम साहेब शिवशक्ती सेवा मंडळ या ठिकाणी आणि कोणाला काही पाहिजे असेल, प्रतिमा पाहिजे असेल, खूप छान छान प्रतिमा आहेत. तुम्ही पाहू शकता. खूप छान असे पोर्ट्रेट आहेत. हे बघा इकडे पण तुम्हाला सर्व हत्याराचा स्वामी समर्थांचं पण आहे. खूप छान आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा. आणि एकदम बघायला एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटते मित्रांनो, कारण की आतमध्ये लाईट लावले. हां, एकदम 3D मध्ये वाटते पाहायसाठी. कदम शेठ, तुम्ही काय घेतलं? मूर्ती घेतली. अच्छा, तुम्ही घेतली का? मी दिले सुप्रीम बेट.
काही भेट दिली. आणि त्या साईडला टी शर्ट पण आहे, तुम्हाला टी शर्ट पण दाखवतो. इकडे शकता, इकडे पोर्ट्रेट काढलेले वाटते कोणतरी, खूप छान असा. हे बघा, पाहू शकता तुम्ही. बघायला भारी वाटते ना. कसा वाटला कार्यक्रम? छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा मित्रांनो, आकाशदादाने फ्रेम पण घेतलेली आहे खूप छान अशी महाराजांची. बघा, एक नंबर वाटते, भारी वाटते. कशी वाटते रे फ्रेम? तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आपण खूप मजा केली, खूप छान असा कार्यक्रम पण पाहायला भेटला. आणि कदम दादा, थँक्यू सो मच तुम्ही नेल्याबद्दल आम्हाला. लास्ट येतो फ्रेममध्ये यायला बघत नाही, पण इकडे बघा तुम्ही, इकडे पण पाहू शकता. खूप छान असा झेंडा लावलेला आहे कदमदादानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हां, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, आपल्या कमेंट सेक्शन भरायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज की जय करून. जेवढा सपोर्ट होत असेल तेवढा सपोर्ट करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करायला विसरू नका, कारण की आपण आहेत 5,000 सबस्क्रायबरच्या जवळ. तर लवकरात लवकर आपल्याला 5,000 सबस्क्रायबर करायचे आहेत, तर लवकरात लवकर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.